तुफान तुफान तुफान. आणि हा येतोय तो साई सावंतवाडी गाव हवेली. आला आला. गाडी लाव का मग लावूया. नमस्कार, मी सारिका मिडबावकर, सारिका कोकण ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आत्ता आहे ते मिडबावला आणि मिडबावला आमच्या इथे दुसऱ्यांदा बैलगाडी शर्यत सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बरेच बैलजोड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि मोठी भव्य अशी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. रामेश्वर प्रतिष्ठान आयोजित ही बैलगाडी शर्यत आहे, तर ती तुम्हाला या भागामध्ये दाखवतेच आहे. सोबत बैलगाडी घेऊन येणारे जे त्यांचे मालक आहेत तर ते आपल्या बैलजोडीची काळजी कशी घेतात तर हे सुद्धा या भागामध्ये आपण पाहणार आहोत. चला तर आत्ता आपण जाऊया ते थेट आमच्या मैदानात मिडबावच्या, जिथे स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि ठराविक अंतर ठराविक वेळेत पार करायचं आहे. एकच बैलजोडी धावते मैदानात आणि तिचं काउंटिंग होतं, वेळेचं काउंटिंग होतं आणि त्यानुसार जी विनर जोडी असेल तर ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. चला पटकन जाऊया. अगदी थरार अनुभवत आहेत बरीचशी मंडळी. अशी ही चुरशीची स्पर्धा आमच्या मिडबाव गावात सुरू आहे. अतिशय सुंदर. असा आला तर काय पण बापरे, डेंजर काम आहे. डेंजर का. त्यानंतर भगीरथ छटेलकर सुटला गुरुप्रसाद परत टाके म्हणून काम करतोय तो ऋतुराज आमचेकर तळावडा सावंतवाडी. अतिशय सुंदर वेगाने सुटलेली बैलजोडी गुरुप्रसाद परत कुडाळ यांची. टायगर आणि घुंगरू, टायगर आणि घुंगरू शेवटच्या टप्प्यापर्यंत बैलजोडी पोहोचलेली आहे. झेंड्याला वळसा मारून पुन्हा 2 नंबरच्या ट्रॅकवर परतीचा प्रवास करताना ऋतुराज आमचेकर ड्रायव्हर हँडल चालू झालेला आहे. टायगर आणि घुंगरू, टायगर घुंगरू, टायगर घुंगरू अतिशय सुंदर शेवटच्या टप्प्यापर्यंत बैलजोडी पोहोचलेली आहे. जरा जोर करा, जरा जोर करा. गुरुप्रसाद परत जरा पाठीमागून हेड्या शिल्या आणि रामा जपून राहा. लगेच मोबाईल टाकायचा. ए तू खांद्यावर असतो ना. डाव्या बाजूला पळतोय तो हेड्या शिल्या आणि उजव्या बाजूला पळतोय तो रामा. कर्नाटकी पार्सल हेड्या शिल्या अतिशय सुंदर वेगाने पळताना दिसते ती बाळा पेडणेकर तळगाव यांची बैलजोडी. कर्नाटकी पार्सल शेवटच्या टप्प्यापर्यंत बैलजोडी पोहोचलेली आहे. मोबाईल पाडूच झेंड्याला वळसा मारून पुन्हा परतीच्या प्रवासाला अतिशय सुंदर. बऱ्याच ठिकाणी या बैलजोडीने आपला गुलालाचा मान ठेवला आणि गुलालाचा मानकरी ठरला असा बाळा पेडणेकर तळगाव यांची बैलजोडी 2 नंबर टॅगवर पळताना दिसते. डाव्या बाजूला बोलतोय तो हेड्या शिला आणि उजव्या बाजूला बोलतोय तो रामा. अतिशय सुंदर आणि या बैलजोडीवर जाकी म्हणून काम करतोय मंदार करतोय प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत फरार. निधीशचे मित्र मंडळी सगळे क्रिकेट खेळत आहेत. ते बघा इथे बैलगाडी स्पर्धा सुरू आहे आणि हे मुलं आपली बच्चे कंपनी मस्त क्रिकेट खेळत आहेत आणि इथे बैलगाडी स्पर्धा सुरू आहे. नाव महाराष्ट्रामध्ये करणारी ही बैलजोडी अतिशय सुंदर. 54.
दिवा पाटक आपण काही दूर घ्यायची आहे. दिवा पाटक रसिका प्रेक्षकांनी बाजूला राहायचं आहे. चला सुटला काय जाऊ दे. हे जिंकलेली जोडी. अरे पोता आणते गुलाला चाव्यात 54 सेकंड हे केलं का? कुठलं गाव तुमचं? कणकवली हळवणचे काय? वा वा, अभिनंदन. खायला कुटी तेल असे मिश्रण 4 जातीचं धान्य 2 टाइम खाद्य असतं. अंघोळीला गरम पाणी असतं. आंघोळीला गरम पाणी. वा वा. आणि खाद्य काय त्यांचं ते सांगा. कुटी चणे हा, आणि कुळीत कुळीत घालता खायला. कुळीत चणे. हा, किती किलो रोज खाद्य त्यांच्यासाठी? 3-3 किलो. 6 किलो रोज. कुळीत किती किलो घालता रोज? अर्धा किलो. अर्धा किलो. आणि चणे? चणे 1 किलो. चणे 1 किलो. हो काय? वा वा, भारी बाई. मुंगळा ठाण्यावर मुंगळ्या ठाण्यावरून आणला. अच्छा. आणि चिमण्या राजापूरहून आणल्या. चिमण्या काय? चिमण्या राजापूरचा आहे. सफेदवाला चिमण्या का? हा, सफेदवाला. अच्छा. काका तुमचं नाव काय? माझं नाव सुधाकर वासुदेव ठाकूर. है ना? इथे 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 यायलाच तुमचे पैसे खर्च झाले. आपल्याला पैसे नाही, त्यांच्या पाळीव प्राण्यावर त्यांचा जीव असेल ना, म्हणून एवढं आहे ना. 2 गाई आणि 2 बैल. अच्छा. नंबर आला याचा? हा 5वा आला का? अच्छा. हा, तो 1 नंबर घेतला मी. हा, 54 सेकंड ना. तुमचा किती? 1 मिनिट 34 पॉईंट. असा बैल मालक, तर त्याच्याशी आपण संवाद साधूया. त्याचा बैलजोडीचा 5वा नंबर आलाय, तरी पण तो खूप खुश आहे, गुलालाने माखलेला आहे. तर त्याच्या बैलाची तो काळजी कशी घेतो, तर ते थोडक्यात आपण ऐकूया त्याच्याकडूनच. बोल. आम्ही सकाळी उठून बैलाला धुतो. हा. त्यांची पूजा करतो. हा, वा वा. त्यानंतर त्यांना वॉकिंगला नेतो. वॉकिंग करून आले की वॉकिंग किती वेळ करता? 1 तास. 1 तास करता रोज? जंगलामध्ये घेऊन जाता कसं? डोंगराळ भागात की कसं काय? हायवेला घेऊन जाता? अच्छा. 1 तास चालवता? 1 तास चालू घेऊन येऊन हा. नंतर त्यांना खाद्य देतो. हा. नंतर ते घरातच असतात. नंतर हा. सकाळच्या वेळेला दुपार झाली की आम्ही पोहायला नेतो. कुठे पोहायला पण नेता? किती वेळ मग? व्यायामासाठी पोहायला नेतो. हा. त्यासाठी 2-1 तास लागतात. 2-1 तास पोहायला नेता रोज? अच्छा. वा. नंतर आम्ही रात्री परत खाद्य घालतो. माझी हा. बहीण हा. आहे. बहीण सुद्धा काळजी घेते. आणि खाद्य कुठलं घालता रोज? नारायण, गुळी, हा. चना भुशी, हा. ऍपल भुशी हा. आणि अंडी घालतो. अंडी? तुमचे बैल अंडी खातात? अंडी किती खातात रोज? रोज 5-5 अंडी दोघांना. 5-5 अंडी रोज? हा. अरे वा, भारी बैल आहेत रे तुमचे. 5-5 अंडी खातात. आणि हा. बॉईल करून घालता की कसं काय? नाही, डायरेक्ट आतमध्ये कच्ची अंडी? कच्ची अंडी घालतो. कच्ची अंडी रोज 5-5 दोघांना पण. दोघांची नावं घे रे. इथल्याच काय? वशा आहे त्या साईडचं लक्ष. कुठलं कुठलं? हे जो वशा आहे वशा. आणि त्या साईडचा कोकण हिंदी केसरी लक्ष्मणराव. कोकण हिंद केसरी आहे तो लक्ष्मणराव. अरे वा, भारी रे. आणि भीती नाही वाटत का रे तुम्हाला बैलांची? आता तू तर एवढा छोटा आहे. नाही, बैलांमध्ये राहून भीती नाही वाटत. हा आता साधारण 15 वर्षाचा आहे. हा. आणि तिकडचं पण असेल 10-15 वर्ष. आणि तू किती वर्षाचा आहेस? मी आता 15 वर्षाचा आहे. 15 वर्षामध्ये बैलांना एवढाच तू पण आहेस. लहानपणापासून त्यांच्यावरच वाढलायस. अरे वा, थँक्यू. तुझं नाव काय? सोहम ठाकूर. सोहम ठाकूर. गाव सांग. कणकवली, हरकू बुद्रुक. ओके. वा वा वा. चल बाय, थँक्यू. ओके. तुम्ही कुठल्या गावचे? कणकवली. सगळे कणकवलीवाले जास्त आहेत. आज 14वा आला शर्यतीत. निघालात काय? कुठल्या गावचे? राधानगरी काय? ओ, तो बैल बघा कसा वाकडा वाकडा.
भीतीच वाटते. चला गावठी एक नंबर शर्यतीत पहिलं मालक हे आहेत काय? कुठल्या गावचे? कणकवली जाणवली. जाणवली. सगळं कणकवलीवाले जास्त आहेत वाटतं. तुम्हीच बाजी मारत कणकवलीवाल्यांनी आहे ना मिडबावला येऊन. मस्त. गवत कुठलं घालता? मुरगास म्हणून येतो एक खाद्य आपलं रेग्युलर खाद्य गहू भुशी हो का? शॅम्पूने आंघोळ घालता. पोहणी असते. हा पोहायला घेऊन जाता. हा आहे आमचा हा हा नियोजन करतो. नियोजन हा नियोजन हा. नियोजनाचा बादशाह. ह्यांचं नाव काय? ह्याचं काय? त्याचा रामा आहे. हा रामा आणि तो पक्षा. पक्षा. हा मागे पण 2 मैदानात 2 एक नंबरला आहेत ती. हा कुठली स्पर्धा होती? नांदगाव बावशी हा शिडवणी शिडवणी. तिथे त्यांनी बाजी मारलेली आहे. एक नंबरला एक नंबर. 2 मैदानात जरा फक्त गावठी बैलांची स्पर्धा वेगळी आणि घाटी वेगळी. बरोबर. तो घाटीमध्ये पहिला आला, हे गावठीमध्ये पहिले आले. हा. मस्तच. कुशल राणे तुमचं? किसन राणे. भाऊ भाऊ आहेत का दोघं? हा. आणि हे अच्छा. आणि बैलगाडी चालवली कोणी? तुम्हीच चालवली काय? 1-1.5 किलोमीटर अंतर तुम्ही किती मिनिटात पार केलाय? 1 मिनिट 5 सेकंद. धन्यवाद. गुलाल भारी लावलाय. कितवा नंबर काढलाय बैलाने तुमच्या? किती नंबर आला तुमचा? हा 10वा नंबर आला. गाव कुठलं तुमचं? शिरवली. शिडवणी. बैलगाडी स्पर्धा संपलेली आहे आणि जो तो आता मार्गाने आपापल्या निघालेला आहे. तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.